नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। 80 वर्षे वय ओलांडून गेलेलं आहे नानाचं। त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांना बळ दिलं पाहिजे। तुम्ही आम्ही ज्या वेळेला नानाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू तर त्यावेळेला नानाची शक्ती सुद्धा आणखी कार्यरत राहणार आहे। या शक्तीला जर आपल्याला जिवंत ठेवायचं असेल, कार्यरत ठेवायचं असेल तर आपले सभासद हे वाढवून आपण त्यांची शक्ती वाढवावी, या पद्धतीचं निवेदन मी आपल्याला नम्र करतो। जास्तीत जास्त सभासद वाढविण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद सर। रामदासजी पवार साहेबांनी जे काम केले त्यांच्या लातूर विभागामध्ये, नांदेड असेल, धाराशिव असेल, स्वतःचा लातूर, त्यांनी लातूरमध्ये तालुक्याला सुद्धा संघटना बांधल्या। तर पुढची सभा आपण लातूरमध्ये घेऊयात। लातूर विभागाची सभा डिक्लेअर करतोय असतील तर त्या ठिकाणी मीटिंगसाठी गव्हाणे साहेब, मिलिंद भाईला पण विनंती करा की निश्चित केलं पाहिजे, कारण विभागाचा अभ्यास तिकडला पण 2002 पासून ते बंद होतं। तो लढा दिला, नॉन सॅलरी ग्रँट सुरू झाली 5%। गेल्या 10-15 वर्षामध्ये आम्ही सरकारची वाटाघाटी करून, वेळप्रसंगी त्याच्याशी विरोध करून ह्या पद्धतीने काम सुरू ठेवलं। आणि एवढंच नाही तर शिक्षणाची गुणवत्ता वाढावी त्याच्यासाठी सुद्धा आम्ही शिबिर घेतो। म्हणजे आमचं आळंदीचं शिबिर असेल, शिर्डीचं शिबिर असेल, 2-2 दिवसाचं, त्याच्यात तज्ञ लोकांना बोलवलं की संस्थाचालकांनी सुद्धा कसं ऍडमिनिस्ट्रेशन केलं पाहिजे, शिक्षकांनी सुद्धा शिक्षणामध्ये काय घातलं पाहिजे असं सुद्धा विचार। ओव्हरऑल आम्हाला समाधान आहे की संस्था चालकांच्या मदतीने आणि सरकारच्या मदतीने असा होता शेवटचा प्रश्न, चतुर्थ कर्मचारी, प्यूर, लॅब असिस्टंट किंवा स्पोर्ट्स टीचर म्हणतात बीएड झालेलं, त्या पूर्णपणे बंद झाले। त्या बाबतीमध्ये मी जेव्हा हे घडलं याचं आपल्या बदलापूरचं, त्याच्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची आम्हाला ऑर्डर आली। आम्ही बसायला सुरुवात केली, त्यानं मला EDPचं बिल, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा खर्च तो कोणी करायचा? सरकार तुम्ही करा की अन्य DPTC म्हणलं का, DPTC जिल्हा नियोजन म्हणलं का, जिल्हा परिषदला देतात। पण अशा वेळेला मी मुख्यमंत्री शिंदे साहेब होते त्यावेळेला, त्यांना पत्र दिलं की शाळेमध्ये निदान एक महिला शिपाई नेमली पाहिजे। तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये एखाद्याला टिपलं किंवा ते ऍक्ट होताना बघितलं तर ते ऍक्ट होऊन गेलेला असतो, म्हणजे ते मुलीची आबरू केलेली असते आणि पोलिसांचा सुद्धा त्या माणसाला पकडण्यामध्ये, पुरावे करण्यामध्ये 10-20 लाख रुपये खर्च होतो। तर याच्यापेक्षा जर तुम्ही एखादी महिला शिपाई नेमली तर तिला लक्षात येईल की या शिक्षकाची किंवा या पोराची तिच्यावर वाईट नजर आहे, तर तो क्राईम व्हायच्या आधी ते थांबू शकतो। म्हणून तुम्ही महिला शिपाई नेमा। महिला शिपाई नेमाच्या बाबतीमध्ये मी आणखी असं सांगितलं की तुम्ही लाडक्या बहिणीची योजना सुरू केली, हा ती आनंदाची गोष्ट आहे। तर ही लाडक्या लेकीसाठी महिला शिपाई तरी नेमा अशी आम्ही मागणी, ती मागणी चालू आहे। दुसऱ्या गोष्टी आमच्या एक महिला एक पुरुष शिपाई पाहिजे, आपला पुरुष शिपाई पाहिजे असं सुद्धा आम्ही मागणी चालू। सरकारकडे मागायचं संघटनेचं काम असतं, सरकार त्याच्यात किती द्यायचं नाही द्यायचं सरकारचं काम असतं।